प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त झाले असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला। यावरून एकच गदारोळ सुरू झाला, तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नसल्याचंही मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं। पियुष गोयल यांनी नेमकं काय म्हटलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे मुद्दे पाहूयात। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होईल असं मला वाटत नाही। अजित पवारांनी महायुतीमध्ये उत्कृष्टपणे काम केलंय। एक ब्रेकिंग न्यूज येते। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे। तर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी थेट अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। मिटकरीजी, स्वागत आपल्या पुढारी न्यूजमध्ये। या सगळ्या चर्चा सुरू असताना, वेगवेगळे दावे होत असताना पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलेलं आणि त्यांनी सांगितलं की या बाबतची कुठलीही चर्चा ही माझ्यापर्यंत तरी आमच्यापर्यंत तरी आलेली नव्हती। नाही, अगदी बरोबर आहे। मी तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं का, म्हणजे पियुष गोयलचं तुम्ही दाखवलंय आणि देवेंद्रजींचं पण, कोणावर देऊ स्पेसिफिक? पियुष गोयल बद्दल तुम्ही पहिलं दाखवलं। पियुष गोयलांनी माफी मागितलेली आहे। त्यांना एका ज्येष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिल्यानंतर त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखती संदर्भातला तो मुद्दा खोडून काढलाय। आणि प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। आदरणीय अजितदादा याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। आज दुर्दैवानं ते आमच्यामध्ये हयात नाहीत। आणि काल विधिमंडळ गटनेतेपदी निवड करताना सर्व आमदारांनी विधिमंडळाच्या एक मुखाने सुनेत्रा वहिनींची निवड केली। त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे या संदर्भात सुद्धा स्वाक्षऱ्या केल्या। आणि त्या संदर्भात आता ते सगळे दशक्रिया विधी आटोपल्यानंतर स्वतः तशा बाबतीतली एकदा त्यांच्याकडे पदभार आला की ते अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि गटनेत्या म्हणून सुद्धा विधिमंडळाच्या त्या घेतील। पक्षाच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे आदरणीय सुनेत्रा वहिनींकडे असतील। त्याच्यामुळे तेच बोलतील। राहिला प्रश्न देवेंद्रजींचा, तर ते मला त्यांचं एका गोष्टीचं खरोखर अप्रूप वाटतं, कौतुक करावं वाटतं की अशा कठीण परिस्थितीत सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी एका भावाप्रमाणे ते खंबीरपणे उभे आहेत। आणि त्यांना माहित आहे की हा प्रसंग विलिनीकरणाच्या चर्चा करण्यासंदर्भात नाही, चर्चा कोण पेरतय। अजितदादांच्या दुर्दैवी त्या घटनेनंतर पहिलं स्टेटमेंट कोणी दिलं, कोण्या पक्षाकडून आलं, कोण बोललं होतं, कोण ते खासदार होते, कशा संदर्भात आलं होतं, त्याच्यानंतर ह्या कंड्या पिकवल्या गेल्या। त्याच्यामुळे तुर्तास तरी जोपर्यंत सुनेत्रा वहिनी याच्यावर भाष्य करत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही आणि अंतिम निर्णय हा सुनेत्रा वहिनी घेतील। मिटकरीजी, पुढे त्यांनी दुसरा भाग या सगळ्या प्रतिक्रियेचा हाही होता की कुठल्याही प्रकारे जर का असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा असेल तर त्यांनी हा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा करावी। आपण याकडे कसं पाहता? नाही, हे त्यांचा तो प्रस्ताव असेल। शेवटी पक्षाचे एक पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्या पक्षामध्ये। प्रफुल्ल भाईंपासून, भुजबळ साहेबांपासून, तटकरे साहेबांपासून, मुंडे साहेबांपर्यंत सगळी लोक आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी। आता हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। अर्थातच काही राजकीय वाटाघाटी करायच्या असतील तर मग त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा अधिकार हा सर्वस्वी वरिष्ठांचा आहे। आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो की आमच्या पक्षासाठी जे काही चांगले निर्णय असतील ते आदरणीय सुनेत्रा वहिनी घेणार। बरं, धन्यवाद मिटकरीजी या प्रतिक्रियेसाठी। तर अमोल मिटकरी यांनी दिलेली ही प्रतिक्रिया, आमच्या पक्षासाठी जे काही चांगले निर्णय असतील ते सुनेत्रा वहिनी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मिळून घेतील अशी प्रतिक्रिया मिटकरींनी दिलेली आहे। दरम्यान या सगळ्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतची कुठलीही चर्चा ही माझ्यापर्यंत आलेली नव्हती अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडणार म्हणून चर्चा करत होते का असाही सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला। तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांना खुद्द पटेल यांनीच पूर्णविराम दिलाय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक पोस्टवरती त्यांनी प्रतिक्रिया देत या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडनं स्वतः या सगळ्याबाबतचं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांना खुद्द पटेल यांनीच आता पूर्णविराम दिलेला आहे। एक्सपोज करत त्यांनी याबाबतच्या सगळ्या बातम्या या अफवा असल्याचं म्हटलं। प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या एक्सपोजमध्ये काय म्हटले आपण पाहूयात। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबाबतची बातमी मी पाहिली।
या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कुठलंही तथ्य नाही. लोकशाही मार्गानेच निर्णय होणार. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. महत्त्वाच्या पदाचा निर्णय आमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जातो. आमचा पक्ष सर्व सदस्यांच्या भावनांचा आदर करतो. राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही प्रस्थापित प्रक्रियेचंच पालन करतो. राष्ट्रवादीचे आमदार अमोल बेटकरींनी मंत्री पियुष गोयल यांना टोला लगावलाय. पियुष गोयल हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी वा सदस्य नाहीत असं बेटकरींनी म्हटलंय. ते अशा पक्षाचे एक मोठे नेते आहेत जो पक्ष इतर पक्षाच्या निर्णयाकडे लक्ष न देता स्वपक्ष वाढवतो असा निशाणा अमोल बेटकरी यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती भाष्य केल्यानंतर अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरती मंत्री पियुष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि अशी चुकीची माहिती एका ज्येष्ठ पत्रकाराने मला दिल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलंय. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना निवेदन दिलं, पण नंतर मला कळलं की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असं पियुष गोयल यांनी म्हटलं. पियुष गोयल यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पियुष गोयल यांनी माफी मागितलेली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरती मंत्री पियुष गोयल यांनी दिलगिरी व्यक्त केली. एक वरिष्ठ पत्रकार ने मुझे गलत जानकारी दी थी कि श्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष चुने गए हैं. जानकारी की पुष्टि किए बिना मैंने मीडिया में कुछ बयान दिया था, किंतु बाद में पता चला कि यह जानकारी गलत है असं पियुष गोयल यांनी म्हटलं.